नमस्कार, मी अमित पवार. मित्रांनो, मुंबईत आयुष्यभराची जमापुंजी खर्च करून आपण फक्त घराच्या 4 भिंती आणि छत विकत घेत नसतो, तर स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी एक सुरक्षित भविष्य विकत घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण कांजूरमार्ग, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंडमध्ये राहणाऱ्या लाखो लोकांसाठी हे स्वप्न आता एक हेल्थ डिझास्टर बनत चाललं आहे. आज आपण बोलणार आहोत मुंबईतील गॅस चेंबरबद्दल. अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजलिस म्हणजेच UCLAच्या शास्त्रज्ञांनी एक भीषण वास्तव नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या एका अहवालामार्फत उघडकीस आणलं आहे. आपण बोलत आहोत कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडबद्दल. ही कचराभूमी म्हणजे एक कचऱ्याचा डोंगर नाही आहे, तर ते मुंबईच्या छातीवर धुमसणारं एक आधुनिक गॅस चेंबर बनलं आहे. यातून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूंमुळे येथील लाखो लोकांची फुफ्फुसं निकामी होत चालली आहेत. हे मी नाही, तर कार्बन मॅपरचा डेटा सांगतोय. हा प्राणघातक वायू कांजूरमार्ग, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंडमधील घराघरात झिरपतोय. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडमधून दर तासाला तब्बल 4.9 टन मिथेन वायूचं उत्सर्जन होत असतं. येथील हवेत श्वास घेणं म्हणजे दिवसाला 20 सिगारेट ओढणे इतकं जीवघेणं झालं आहे. हे डम्पिंग ग्राउंड या परिसरातील लोकांच्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. आकाशात हजारो किलोमीटर दूर असलेल्या नासाच्या उपग्रहाला सुद्धा तुमच्या आमच्या परिसरात पसरणारा हा विषारू वायू दिसतोय. पण डोळ्यांवर टक्केवारीचा पडदा पडलेल्या सुस्त प्रशासनाला हा मिथेन वायूचा गडद पडदा आजपर्यंत दिसला नव्हता. ही खरी शोकांतिका आहे. या प्रकरणी खुद्द उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मुंबई महापालिकेला खडे बोल सुनावले आहेत. ही समस्या काही आजची नाही. देवना डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या भीषण आगीनंतर मुंबईचा बहुतांश कचरा कांजूरमार्गकडे वळवण्यात आला. त्यामुळे या डम्पिंग ग्राउंडवरचा भार प्रचंड वाढला आणि 2016 पासून कांजूरमार्ग, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड परिसरात दुर्गंधीची समस्या कायमस्वरूपी झाली. कार्बन मॅपर ही संस्था अंतराळातून पृथ्वीवरील प्रदूषणावर लक्ष ठेवण्याचं काम करते. पृथ्वीवर कोणत्या ठिकाणी मिथेन आणि कार्बन डायऑक्साईडसारख्या घातक वायूंचं सर्वाधिक उत्सर्जन होत आहे याचा शोध उपग्रहांमार्फत घेतला जातो. प्लॅनेट लॅब्सचा टॅनेजर 1 उपग्रह आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अमेरिकेच्या नासाच्या एमेट या उपकरणांद्वारे मिळालेल्या माहितीचे कार्बन मॅपरद्वारे विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर जे वास्तव समोर आलं ते भयंकर आहे. तासाला सर्वाधिक प्रमाणात मिथेन वायूचं उत्सर्जन होणाऱ्या 18 देशांमधील 25 कचरा डेपोंची नावं या अभ्यासाअंती उजेडत आली आहेत. या कचराभूमीतून दर तासाला 3.6 ते 7.5 टन इतक्या प्रचंड प्रमाणात मिथेन वायूचं उत्सर्जन होत असल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीस आलं आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या 25 कचराभूमींमध्ये कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडचा जगात 12वा क्रमांक लागतो. येथून दर तासाला सुमारे 4.9 टन मिथेन वायू हवेत विरघळतो. हे प्रमाण पर्यावरणासाठी अत्यंत घातक मानलं जातं. या प्रदूषणामुळे कांजूरमार्ग, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड या भागातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या विषारी वायूमुळे तीव्र डोकेदुखी, अस्थमा, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, कॅन्सर यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. कचराभूमीतून निघणाऱ्या गॅसमध्ये हायड्रोजन सल्फाईड आणि बेन्झिनसारखे घटक असतात. याचा सर्वात वाईट परिणाम लहान मुलांवर होत असतो. त्यांची फुफ्फुसं अजून विकसित होत असतात. या विषारी वायूंमुळं त्यांना फक्त खोकला येत नाही, तर त्यांच्या फुफ्फुसांची वाढ कायमस्वरूपी खुंटते. हे सर्व ऐकायला खूप भीतीदायक वाटेल, पण हे वास्तव आहे. लँडफिलमधून निघणारे व्हॉलटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जेव्हा मिथेनसोबत हवेत मिसळतात तेव्हा ते बेन्झिन तयार करतात. बेन्झिन हे जागतिक स्तरावर कार्सिनोजेनिक मानलं जातं. म्हणजेच यामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. दीर्घकाळ अशा हवेत श्वास घेतल्याने रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो. रात्री 1 ते सकाळी 6 या वेळेत विक्रोळी, कांजूरमार्ग आणि भांडूप या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते. अशा तक्रारी येथील रहिवासी मागील कित्येक दिवसांपासून करीत आहेत. त्यामुळे श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ तसेच वारंवार पोटाचे आजार होत असल्याचे येथील नागरिकांचं म्हणणं आहे. या प्रकरणी वनशक्ती या स्वयंसेवी संस्थेने 2013 जनहित याचिका दाखल केली होती. कांजूरमार्ग येथील 119.91 हेक्टर जमिनीचा संरक्षित वनीकरणाचा दर्जा काढून घेण्याच्या सरकारच्या निर्णयाला वनशक्तीने आव्हान दिले होते. कचऱ्यातून निघणारे घातक पाणी जमिनीत मुरून शेजारील
कांदळवनांना आणि ठाणे खाडीच्या पर्यावरणाला हानी पोहोचवत आहेत. या परिसरातील अनेक पक्ष्यांच्या प्रजाती आणि समुद्री जीवांवर प्रदूषणाचा परिणाम होत असल्याचे याचिकेत म्हटलं आहे. कन्नमवार नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीनेही याविरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. आता याबाबतच्या कायदेशीर लढ्याबाबत थोडंसं जाणून घेऊया. 26 एप्रिल 2026 रोजी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांनी कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडला सरप्राईज व्हिजिट दिली. यावेळी त्यांनी तिथली दुर्गंधी आणि मिथेन उत्सर्जनामुळे होणारा त्रास स्वतः अनुभवला. येथील भयावह परिस्थिती पाहून न्यायमूर्तींनीही महापालिकेच्या बेजबाबदार कारभाराचे वाभाडे काढले. प्रदूषण आणि लोकांच्या आरोग्याकडे राज्य सरकार आणि पालिकेचा पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत बेजबाबदार असल्याचे न्यायालयाने यावेळी म्हटले. प्रशासनाच्या दृष्टिकोनात आणि कार्यपद्धतीत जर सुधारणा झाली नाही तर आम्हाला हे डम्पिंग ग्राउंड कायमचं बंद करण्याचे आदेश द्यावे लागतील, अशी ताकीदही न्यायालयाने दिली आहे. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड ताबडतोब बंद करता येणं शक्य आहे का, अशी चर्चा वारंवार होत असते. पण पर्यायी जागेच्या अभावामुळे सध्या तरी हे डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे बंद करणे कठीण आहे. मुंबईतील 90% म्हणजेच सुमारे 6,500 मेट्रिक टन कचरा दररोज या ठिकाणी टाकण्यात येतो. देवना डम्पिंग ग्राउंड आधीच क्षमतेपेक्षा जास्त भरले आहे. पालिकेला तळोजा येथे जागा देण्याचे प्रस्तावित आहे. जर तिथे वेस्ट टू एनर्जी हा प्लांट सुरू झाला तर कांजूरमार्गवरील भार कमी करून ते टप्प्याटप्प्याने बंद करण्याची योजना कागदावर आहे. मुलुंडप्रमाणेच कांजूरमार्ग येथेही साचलेला जुना कचरा बायोमायनिंगद्वारे नष्ट करून ती जमीन मोकळी करण्याची योजना भविष्यात राबवली जाऊ शकते. पण अद्याप तरी हे सर्व विचाराधीन आहे. मुंबई महापालिकेच्या बेजबाबदार कार्यपद्धतीमुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर जनतेकडून वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. UCLने सादर केलेल्या अहवालाने महापालिकेच्या कारभाराची लक्तरं पुन्हा एकदा डम्पिंग ग्राउंडवर टांगण्यात आली आहेत. तर तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.